तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना पक्षावर ताबा घ्यायचा होता. आमदार रोहित पवारांचा थेट आणि गंभीर आरोप. दादा यांचा ऐकत नसल्यानं कंट्रोल मिळवण्यासाठी अपघात घडवला का, संशय केला व्यक्त. जय पवारांनी दबावामुळे पत्रकार परिषद रद्द केली का, रोहित पवारांचा सवाल. तर राजकारण वंगळा झालंय, सुनेत्रा काकींनी काळजी घ्यायला हवी, रोहित पवारांचा सल्ला. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी बंगळुरूमध्ये 0 FIR दाखल. रोहित पवारांनी कर्नाटकमध्ये जाऊन दाखल केला FIR. गुन्हा बारामती पोलीस ठाण्यात हस्तांतरित. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. मुख्यमंत्री दुपारी 3च्या सुमारास अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्या विनाच. अशोक खरातनं उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 2018 मध्येच युती सरकारकडून 1.5 कोटींचा निधी. मंदिर परिसर विकासासाठी पर्यटन विभागाकडून हिरवा कंदील. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातची शिक्षणात सुद्धा भोंदूगिरी. 10वीला गणितासह 2 विषयात नापास, तर अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचं कोणतंही अधिकृत प्रमाणपत्रच नाही. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल. करिअर घडवण्याच्या आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा खरातवर आरोप. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची दिली होती धमकी. राज्यभरातील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची झुंबड. नागपूर, वर्धा, रत्नागिरीसह ठिकठिकाणी सकाळपासूनच इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा. पेट्रोल संपत आल्याच्या अफवांमुळे नागरिक भांबावले. पश्चिम आशियातील युद्धाच्या संदर्भात केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. संध्याकाळी 5 वाजता संसद भवनामध्ये होणार बैठक. सर्व पक्षांचे गटनेते राहणार हजर. इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणचा मिसाईल अटॅक. तर इस्रायलच्या निवासी इमारतींचा काही भाग झाला उद्ध्वस्त. हल्ल्यामध्ये इस्रायलचे 4 लोक झाले जखमी. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर. काल तब्येत बिघडल्यानं सर गंगाराम रुग्णालयामध्ये केलं होतं दाखल. राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही होते सोबत. इच्छा मृत्यूची परवानगी मिळालेल्या हरीश राणा यांचं निधन. 13 वर्षांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. नवी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास. शिर्डीच्या साई मंदिरामध्ये उद्यापासून 3 दिवस रामनवमीचा उत्साह. आजपासून पालख्या शिर्डीत दाखल व्हायला झाली सुरुवात. मुंबई आणि पुण्यातून भाविक पायी शिर्डीत झाले दाखल.